नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। प्रश्न क्रमांक 1, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, दुसरे पंतप्रधान ठरलेले आहे नरेंद्र मोदी। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारताच्या आर्थिक विकासाचा दर विद्यमान आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज मूडीज संस्थेने वर्तविलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 6.4%। प्रश्न क्रमांक 3, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे सुरू होत आहे? 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे सुरू होत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, नवी दिल्ली येथे सुरू होत आहे 98वे अखिल भारतीय मराठी संमेलन। प्रश्न क्रमांक 4, केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांना किती वर्ष मुदतवाढ दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 2 वर्ष मुदतवाढ दिलेली आहे। व्ही नागेश्वरन यांना 2 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून। प्रश्न क्रमांक 5, भारताच्या पंकज अडवाणी हे कितवे आशिया स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 14वे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणी आशिया स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, पंकज अडवाणी यांनी। प्रश्न क्रमांक 7, केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांचा कार्यकाळ कधीपर्यंत 2 वर्षासाठी वाढवलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, मार्च 2027 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, नवी दिल्ली येथे कितवे अखिल भारतीय मराठी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 98वे। नवी दिल्ली येथे 98वे अखिल भारतीय मराठी संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 200 टप्पा पूर्ण करण्यात आलेला आहे मोहम्मद शमी एकदिवसीय क्रिकेटमध्ये। प्रश्न क्रमांक 10, भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती सामन्यांमध्ये 200 विकेटचा टप्पा पूर्ण केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 104 सामना। प्रश्न क्रमांक 11, कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने ICC स्पर्धेत एकाच सामन्यात 5व्यांदा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, मोहम्मद शमी यांनी। प्रश्न क्रमांक 12, आशिया स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा कुठे पार पडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, दोहा येथे पार पडलेली आहे। प्रश्न क्रमांक 13, ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, इटलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 14, इटलीमध्ये आयोजित ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा किती सदस्यीय संघ सहभागी होणार आहे? भारताचा किती सदस्यीय संघ सहभागी होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 49। प्रश्न क्रमांक 15, भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 11,000। प्रश्न क्रमांक 16, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,000 धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 4था। मित्रांनो, पहिला कोण आहे नक्की कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 17, ICCच्या एकदिवसीय सामन्याच्या स्पर्धेत सर्वाधिक किती विकेट घेत आहे मोहम्मद शमी सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरलेला आहे? तर 60
60वा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 60. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणी क्षेत्ररक्षक म्हणून एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 156 झेल घेण्याच्या मोहम्मद अझरुद्दीनचा भारतीय विक्रमाशी बरोबरी केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी विराट कोहली यांनी बरोबरी केलेली आहे. मोहम्मद अझरुद्दीनच्या बरोबरी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. जॅव्हलिन अँटी टँक गाईडलाईन मिसाईल भारत कोणत्या देशाकडून विकत घेणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी USA कडून विकत घेणार आहे. प्रश्न क्रमांक 20. BBC स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2024 कोण ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मनू भाकर हे BBC स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2024 ठरलेल्या आहे. प्रश्न क्रमांक 21. आशिया इकॉनॉमिक्स डायलॉग 2025चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 22. आशिया कप 2025 टेबल टेनिस टूर्नामेंटचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी चीनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतातील पहिले खाजगी सुपरसोनिक रेजमेंट इंजिन तेज कोणी लॉन्च केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लॉन्च केलेले आहे. प्रश्न क्रमांक 24. फ्युचर ब्रँड इंडेक्स 2025 रिलायन्स इंडस्ट्रीने जागतिक स्तरावर कितवे स्थान पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी दुसरे स्थान पटकावलेले आहे रिलायन्स इंडस्ट्रीने. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या देशाने ओपेकचा सदस्य बनण्याची मंजुरी दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए ब्राझील या देशाचे सदस्य बनण्यासाठी मंजुरी दिलेली आहे ओपेक यांनी. प्रश्न क्रमांक 26. जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 21 फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यात येतो.